ऑलराईट. सो आपल्याला काय दिली आहे, बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 19. सो ह्या ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये हे जे एक्सपेन्स बाकी आहेत आउटस्टँडिंग हे कोणत्या इयरचे आहेत, तर बाबा हे लास्ट इयरचे आहेत. हे सगळे लास्ट इयरचे. तुम्ही सांगा मला कसं ओळखायचं करंट इयर, लास्ट इयर, नेक्स्ट इयर. बरोबर, रिसिप्ट आणि पेमेंटवरून ओळखायचं करंट इयर, लास्ट इयर की नेक्स्ट इयर. ऑलराईट. सो बघा रिसिप्ट पेमेंटला बघा हे काय आहे 31 मार्च 20, म्हणजे करंट इयर काय असणार आपलं, व्हेरी गुड 1920. म्हणजे लास्ट इयर काय असणार आहे 18-19 आणि नेक्स्ट इयर काय असणार आहे 20-21. ही आपली टाईम फ्रेम जी आहे ना बानो, ही आपली शाबूत ठेवायची आहे संपेपर्यंत. ठीक आहे, ही आपण इथे मी लिहून ठेवतोय. ऑलराईट, पुढे जाऊया आता. ओके. सो हे सगळे एक्सपेन्स जे आहेत आउटस्टँडिंगवाले हे सगळे लास्ट इयरचे आहेत. म्हणजे कोणत्या इयरचे सर, हा सांगा बानो कोणत्या पैसे हे सगळे सर आहेत 18. हे सगळे 18-19चे पैसे पे करणे बाकी होते. कळलं. आपण काय करायचं, हे पैसे करंट इयरला पे केले की नाही केले हे पण पटकन चेक करायचं. चला 1 बाय 1 चेक करा. वेजेस शोधा. इथे आहे वेजेस आहे बानो. लुक ॲट द अमाऊंट. व्हॅल्यू किती आहे वेजेसची, पटकन नंतर मला इन्फॉर्मेशनमध्ये इथे काय म्हटलं का वेजेसचं, काय म्हटलं वेजेसचं, काय म्हटलं का, काय म्हटलं वेजेसचं, कुठे वेजेस. हां ओके व्हेरी गुड, बरोबर. ही आउटस्टँडिंग वेजेस ही करंट इयरची आहे बानो. हॅलो. पण मग ह्या व्हॅल्यूचं काय 8,000 काय झालं सांगितलं नाही आहे, म्हणजे पे केलं आहे. सांगितलं नाही म्हणजे अमाऊंट ही पे केली. आता ऑब्झर्व करा 22,000 पेमेंट, बचालो पेमेंट 20,000 पे केले, त्यातले 8,000 तर लास्ट इयरचे आहेत. तुम्ही सांगा मला करंटचे किती आहेत मग. हा वानो ॲड करता का लेस करताय, हा मुद्दा आहे. लेस करताय, तुम्हाला कळत आहे ना, बस हे पण लेस करतोय. सो लेस करण्याकरता आपण वेजेसवर टिक मार्क केली आहे बानो. समजलं. म्हणजे काय होणार आहे, ही जी अमाऊंट आहे 8,000 ही डायरेक्टली इथे शिफ्ट होणार आहे बानो, लेस व्हायला, लेस होण्याकरता शिफ्ट होणार आहे. काले गोष्टी ही की नाही कालं सर ह्या गोष्टीचा दुसरा इफेक्ट नाही पडणार, एकच पण इफेक्ट पडणार. कारण जी 8,000 व्हॅल्यू आहे ही फ्रॉम टेबल आली आपल्याकरता, त्यात आपल्याला एकच इफेक्ट द्यायचा आहे. कळलं बानो. ठीक आहे. अशीच सेम कंडिशन, अशीच सेम केस बनली आहे फॉर इलेक्ट्रिसिटी. ओके. चेक करा इलेक्ट्रिसिटी किती पेमेंट बाकी होतं त्याचं. मग चेक करा कुठे इलेक्ट्रिसिटी, हा इथे बघा हे ना 25,000 किती पे केलं आपण, बोला बानो. बरोबर, पेमेंट केलं आहे 25,000, पण त्यातलं 7,000 तर लास्ट इयरचं आहे सर. मग तुम्ही सांगा करंटचे किती असणार आहेत 18,000. तुम्ही ॲड केलं की लेस केलं, ते लेस करण्याकरता आपल्याला इथे टिक मार्क करायची आहे. कळलं बानो. ह्याचा पण आपल्याला एकच इफेक्ट द्यायचा आहे कारण का अमाऊंट फ्रॉम टेबल आहे. कळलं की नाही, कळलं आठवते काल केलं बाला पण आहे. ठीक आहे. आता चेक करा स्टेशनरी, सेम कंडिशन. स्टेशनरी सर स्टेशनरीचे 1,000 पे करणे बाकी होते. स्टेशनरीमध्ये का दिलं इकडे स्टेशनरी का दिलं नाही आहे. स्टेशनरी इथे बघा स्टेशनरी, परत बघा सेम केस. पेमेंटला ऑब्झर्व करा स्टेशनरी किती वेळी पे केली आपण, तिथे पे केली आहे, त्यातले 1,000 तर लास्ट इयरची आहेत. मग करंट इयरची किती असणार आहे बानो 2. बघा परत करतोय मग आपण लेस करतोय बानो. सो हे लेस करण्याकरता आपण टिक मार्क करतोय, स्टेशनरीला टिक मार्क करतोय. कळलं बानो. सांगा मला ह्याचे इफेक्ट किती पडतील, 1 की 2, एकच इफेक्ट पडणार आहे बस. सो आपलं हे आपण वाचलं आउटस्टँडिंग्स, त्यांना सॉल्व्ह करण्याकरता आपण टिक मार्क करून घेतल्या. समजलं. स्ट्रेट अवे ह्या तिघांना इथे ॲडजस्ट करायचं आहे लेस करण्याकरता, एकच इफेक्ट द्यायचा आहे बानो. झालं इथपर्यंत. असेटला या मशिनरी नॉर्मल आहे, फर्निचर नॉर्मल आहे. बॉन्ड म्हणजे इन्व्हेस्टमेंट. आता आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 8,500. ओके. आता ऑब्झर्व करा 8,500 मिळायचे होते, इथे बघा 8,500. अच्छा मिळायचे आहेत का पे करायचे आहेत, असेटला मिळायचे आहेत. त्यातले किती मिळाले बाण त्यातले सर मला कसं करणार. हे बघ बाळा आपण इथे बघ ना, हे कोणतं इयर आहे, हे लास्ट इयर आहे 18-19 बच्चा. हॅलो. इथे बघा 18-19 किती व्हॅल्यू आहे 2,000. ह्याचा अर्थ काय होतो की 8,500 मिळायचे बाकी होते, त्यातले किती मिळाले 2. सगळे मिळाले का, अजून किती मिळणे बाकी आहे, हे 6,500 जे मिळणे बाकी आहे, बाकी म्हणजे बॅलन्स, ते जाणार बॅलन्स शीटला. कळलं बानो हे का नाही कळलं.
सो इथे मी काय करतोय, लहानशी टिक मार्क करतो. इथे म्हणतो मी 18-19. बाळांनो, इथे आपण एक छानसा सेटअप शिकलोय. तो सेटअप तसा लिहा. तुला म्हटलंय मी की ह्या समला वेगळं त्या समला असं करू, एकच करा. ते होऊन काय होईल, झिरो लिहावं लागेल. पण अशा समला ते बरोबर आपल्याला हेल्पफुल होतं ते. ठीक आहे. सो केस काय बनली आहे बघा, की लास्ट इयर 18-19 बरोबर आहे. 18-19 लास्ट इयरचे आपल्याला किती मिळायचे होते, 8,500 मिळायचे होते. त्यातले 18-19 किती मिळाले बानो, 2,000 मिळाले. किती बाकी राहिले, ते अजून मिळायचे बाकी आहेत. बॅलन्स शीटला जाणार ते. कळलं बानो. ठीक आहे. टिक मार्क करायची गरज नाही आहे. फॉर सबस्क्रिप्शन आपण 12 लाईन सोडतो बानो, आपण पूर्ण 12 लाईन सोडतो. खूप जागा असते आपल्याकडे. ठीक आहे. टिक मार्क करू का, सोड ना, सोड 12 लाईन, काय फरक पडतो यार, सोड. चला पुढे. कॅश बँक माहिती ना, अमाऊंट सेममध्ये कट करतो आपण. कॅश ॲट बँक, हे बघा कॅश ॲट बँक 10,000. ओके. कॅश इन हँड 1,001, वो कट कर दिया. मग ह्या दोन व्हॅल्यूज आपल्या आन्सरला पोचणारच नाही आहेत. इथपर्यंत काय गोंधळ तुम्हाला सांगा मला. आता आपण पोचलो रिसिप्ट साईडला. हे ऑलरेडी कट केलं आहे. 18-19 आपण शो लावलं आहे ऑलरेडी. हे करंट इयर इन्कम साईड. चलो, हे 20-21 कोणतं वर्ष आहे बाळांनो, नेक्स्ट इयर आहे. म्हणजे नेक्स्ट इयरचे पैसे आधीच मिळाले, काय बनली बरोबर. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे 3,000 ही जाणार आहे ॲट लायबिलिटी साईड. डाऊट काय याच्यामध्ये. पुढे एंट्रान्स फीज कुठे जाईल सांगा बानो, इन्कम साईडला. ठीक आहे. पुढे येईल. ठीक आहे. जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत इन्कम साईडला. पुढे आलं तर बघू. नंतर अदर रिसिप्ट कुठे जाईल, इन्कम साईडला. नंतर इलेक्ट्रिक चार्ज कुठे जाणार आहे, एक्सपेन्स साईडला. वेजेस एक्सपेन्स साईडला. स्टेशनरी एक्सपेन्स साईडला. रेंट एक्सपेन्स. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स. आणि क्लोजिंग बॅलन्स गोज टू क्लोजिंग बॅलन्स असेट साईडला जाणार. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक असं जाणार आहे. ठीक आहे. एकदम सिम्पल. फक्त हा एक पॉईंट होता, 3 आहेत ना, बाकी सगळं लल्लू आहे यार. आउटस्टँडिंग वेस्ट. आता कोणतं तिथे बघा, हे वाक्य वाचा. काय म्हटलंय, कोणतं इयर, नेक्स्ट इयर, लास्ट इयर, करंट इयर नाही म्हणून, करंट इयर आहे. सो वेजेसवर मी टिक मार्क करतोय. ऑलराईट. ही फर्स्ट टिक मार्क पाठवून आली आहे आणि सेकंड टिक मार्क आली आहे फ्रॉम द ॲडजस्टमेंट साईड. ठीक आहे बाळांनो. नेक्स्ट पुढे एंट्रान्स फीज शुड बी कॅपिटलाइज. बरं ठीक आहे. एंट्रान्स फीजच्या बाजूला लिहूया कॅप. अच्छा काय म्हणतो का 50% वगैरे काय म्हणतो का, ते पण नाही, डायरेक्ट आपल्याला घेऊन जायचं आहे. पुढेचं पण नाही आहे बाळांनो, डायरेक्ट कॅपिटलाइज. डेप्रिशिएट फर्निचर 10%. फर्निचर इथे आलो आपण, टिक मार्क केलं. सबस्क्रिप्शन 19-20 म्हणजे मानू करंट इयर बरोबर ना, हे तो टिक मार्क करतोय फॉर 3,000. कळलं बाण इथपर्यंत झालं. आपण सगळ्या टिक मार्क करून ठेवलेल्या आहेत. तुम्ही सगळ्यांनी आखले ऑलरेडी. चला आपण पोस्टिंग करायला घेऊया. ओके बाळांनो चला. चलो स्टार्ट. आज इथे या, इन्कम साईडला या. इन्कम साईडला हा बानो इन्कमला सगळ्यांनी या आणि ते लिहा बाय सबस्क्रिप्शन. बाय सबस्क्रिप्शन आणि त्याखाली आपण आपल्या 12 लाईन्स सोडून देऊया. मी हाफ अ पेज, बेसिकली हाफ अ पेज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 बहुत हो गया. 12 लाइन्स सफिशियंट. बेसिकली अपन हाफ पेज सोडते हैं बानो. ठीक है. देन कम एट लाइबिलिटी साइड एंड से कैपिटल फंड एंड लीव 7 लाइन्स बिहाइंड दैट. 1 2 3 4 5 6 7 8. ओके. हा आपला सेटअप तयार आहे बानो. आता आपल्याला पोस्टिंग करायची आहे. तुम्ही सांगा मला पोस्टिंग कशा करायच्या. आधी लायबिलिटीज, मग असेट्स, त्यानंतर रिसीट, त्यानंतर पेमेंट आणि त्यानंतर ॲडजस्टमेंट्स. ह्याच क्रमाने द्यायचं आपल्याला. ठीक आहे. चला पहिलं
इथे बघा कॅपिटल फंड किती आहे 40,000, इथे लिहा ॲट लायब्ररी लिहा 40,000 लिहिले सगळ्यांनी. नेक्स्ट आता हा वाला पार्ट ना पेंडिंग आहे बांधलो कळत आहे, कारण तो आपल्याला इथे ॲडजस्ट करायचं आहे एक्सपेन्सच्या वेळेला. इतकं जरा अलर्टनेस ठेवा की आपलं हे ठेवलं आहे ते आपण नंतर ॲडजस्ट करायचं आहे. काल आहे बांधलो. गुड मॉर्निंग हॅलो. ठीक आहे. असेट्सकडे या. मशिनरी 10,000 आउटर कॉलम. मशिनरी आउटर कॉलम 10,000. कम ऑन. ओके नेक्स्ट काय आहे बाबा, फर्निचर टिकमार्क आहे 20,000. फर्निचर सिंगल टिकमार्क आहे बांधनो, म्हणजे आपल्याला किती लाईन लागतील, एक लाईन 20,000. एक लाईन सोडली आणि इथे आपण छानपैकी ॲरो करून ठेवला. असा ॲरो करून ठेवा इकडे, कळलं बांधू, इथे ॲरो करून ठेवा. झालं. नेक्स्ट काय पुढे, गव्हर्नमेंट बॉन्ड. त्यावर टिकमार्क आहे का बघा, नाही आहे सर. आउटरला लिहूया मग 6,500. पुढे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन लिहा बानो, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, त्याला अंडरलाईन करा. आधी बानो लास्ट इयर लिहायचं आणि मग करंट इयर. आठवतं ना बानो, लास्ट इयर कोणतं आपलं 18-19, इथे लिहा 18-19. त्याच्या पुढे लिहा इंटू ब्रॅकेट 8,500 8,500. आठवतं बानो, हे सेट कळलं मला की लास्ट इयरचे 8,500 मिळणे बाकी आहेत, त्यातले किती मिळाले आपल्याला पुढे कळेल. पण बाबा रे लास्ट इयरचे 8,500 मिळणे बाकी होते, कळलं बानो. आणि मग खाली लिहा करंट इयर, ते कोणतं आपलं 19-20 असं लिहून ठेवा. इथे ॲरो करून ठेवा, असा इथे ॲरो करून ठेवा बानो. कळलं बानो. चॅप्टरमधल्या डिफरंट क्वेश्चनला डोक्यात ठेवून हे तयार करतोय आपण सेटअप. ठीक आहे ना, तर काय गोंधळ होईल, या समोर केलं वेगळं त्या समोर केलं वेगळं. एकच सेटअप ठेवा, हा सिम्पल सेटअप आहे. आउटस्टँडिंग लास्ट इयर करंट इयर खतम. ठीक आहे. लास्ट इयरचे एवढे माझे बाकी होते, त्यातले किती मिळाले ते आपलं पुढे कळेल फ्रॉम रिसिप्ट साईड, कळलं. आणि हे मिळतं फ्रॉम आउटस्टँडिंग, हे मिळतं फ्रॉम ॲडजस्टमेंट मिळतं आपल्याला, ही व्हॅल्यू. कळलं बानो. सेटअप सेम राहतो. चला पुढे जाऊया. पुढे काय आहे, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक क्रॉस केलं आपण, लिहायची गरज नाही. आता मी आलो विच साईड, रिसीट साईड, तिथे ओपनिंग बॅलन्स आहे, क्रॉस केला आहे आपण ऑलरेडी, लिहायची गरज नाही. हां आता आलं सबस्क्रिप्शन. बघा हे लास्ट इयरचं आहे, बघा हे लास्ट इयरचं इयर ऑब्झर्व करा 18-19, तिथे घेऊन या 18-19 समोर इथे आणि लिहा किती लिहाल 2,000 ब्रॅकेट कम्प्लीट. आता ह्याचा अर्थ काय होतो, 6,500 अजूनही मिळणे बाकी आहेत. बाकी म्हणजे बॅलन्स शीट, बॅलन्स गोज टू बॅलन्स शीट. तुम्हाला हिअरिंग कळाली बानो, व्हेरी गुड. नेक्स्ट पुढे करंट इयर कधी बघा 45,000, इथे लिहा करंट इयर म्हणजे इन्कमला लिहा बानो 45,000. ऑलराईट. आणि हां हे जे आपलं आहे हे नेक्स्ट इयर आहे, 3,000 नेक्स्ट इयर आहे बांधू. ह्याचा अर्थ काय होतोय, नेक्स्ट इयरचे पैसे आधीच मिळाले, म्हणजे काय झाली लायबिलिटी. सो कम ॲट लायबिलिटीज अँड से प्री रिसिव्ड फॉर विच इयर, नेक्स्ट इयर. त्याचा कोणतं इयर आहे 2020-21. ओके. व्हॅल्यू किती आली 3,000. पोस्टिंग खाली बांधू ही, शाबाश. नेक्स्ट पुढे काय, एंट्रान्स फीस क्लिअर बोलतोय. कॅप, कॅपचा अर्थ काय, ॲड इन कॅपिटल फंड. इथे लिहा ॲड एंट्रान्स फीज. व्हॅल्यू 28,000. व्हॅल्यू खालीच कॅरी करा, किती आले 68,000. व्हेरी गुड. नेक्स्ट अदर रिसीट, नॉर्मल इन्कम आणू आहे. इन्कम, इन्कम लिहा, इन्कमला बाय अदर रिसिट्स. व्हॅल्यू 5,000 आउटर कॉलम, नो टिक मार्क मीन्स आउटर कॉलम.
देन आता ऑल एक्सपेन्सेस दीज आर पेमेंट्स, पेमेंट मीन द एक्सपेन्सेस, ट्रान्सपोर्ट एक्सपेन्स साइड बाय 2, बाय बिकम 2 इलेक्ट्रिसिटी चार्जेस. टिकमा काय याच्यावर? हो टिकमा काय सर? आतल्या यायचं आपला, आतल्या यायचं आहे 25,000. एक लाईन सोडली आहे आणि मग ॲरो करून ठेवला आहे. नेक्स्ट बाय वेजेसला 2 वेजेस कितीला बाकी आहे? व्हॅल्यू किती आहे? 20,000. 22,000. बानो त्यावर 2 टिकमार्क आहेत. सो 1 2 3 4. हां ओके. नंतर पुढे काय? स्टेशनरी बाय बिकम्स 2 स्टेशनरी किती व्हॅल्यू आहे त्याची? 3,000. एक लाईन सोडली आहे, टिकमार्क आहे बानो ना. ओके. त्यानंतर रेंट अँड टॅक्सेस बायचं 2 रेंट अँड टॅक्सेस त्यावर टिकमार्क आहे का बघा? नाही आहे, आउटर कॉलम 11,800. त्यानंतर बाय बिकम्स 2 ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस बाय बिकम्स 2 8,000. आणि क्लोजिंग बॅलन्स गोज टू क्लोजिंग बॅलन्स शीट. सो कम ॲट असेट, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. ओके. कॅश इन व्हॅल्यू किती आहे? 4,000. 20,200. ऑल राईट. आता बघूया ॲडजस्टमेंट. हा बा हो हो हो. आता आउटस्टँडिंग वेजेस बच्चा लोक हे कोणत्या इयरचं आहे? करंट इयरचं आहे. पण सर करंट इयरचं सॉल्व करायच्या अगोदर आपल्या लास्ट इयरचे उरले पेंडिंग ठेवलेत आपण, ते करून घेऊया. तर ह्या ज्या व्हॅल्यू आपण ठेवल्यात पेंडिंग त्या आपण ट्रान्सफर करायच्या एक्सपेन्स साईडला आणि सिम्पली लेस करायचं आहे. कळलं आहे? सो वेजेस या इथे लिहा, इथे लिहा वेजेस आणि लेस लिहा पेड फॉर लास्ट इयर. कोणतं? 18-19 पेड फॉर लास्ट इयर. मानू कळलं आहे? किती व्हॅल्यू आहे? 8,000. खालीच काही करा त्याला 14,000. ऑल राईट. अजून कोण आहे? इलेक्ट्रिसिटी 7,000 आहे. इथे बघा, इथे लिहा लेस पेड फॉर 18-19 हाऊ मच? 7,000. याला बाहेर घेऊन जा, लाईन संपल्यात, बाहेर घेऊन जा. तरी 18,000. अजून कोण आहे? स्टेशनरी परत तेच लेस पेड फॉर 18-19 व्हॅल्यू 1,000. बाहेर घेऊन जा. म्हणजे करंट इयरला यायच्या अगोदर आपण लास्ट इयरच्या व्हॅल्यू लेस करून टाकल्या. कळलं बानो हे का नाही? कळलं पक्का? आता आपण येऊया ॲट दी ॲडजस्टमेंट फॉर करंट इयर्स. आउटस्टँडिंग वेजेस ₹450 फॉर द करंट इयर. सो इथे ॲड करा बानो, ॲड आउटस्टँडिंग फॉर करंट इयर म्हणजे 19-20. किती व्हॅल्यू आहे बानो? 450. अच्छा ॲड करतोय बानो, आपण ॲड करतोय. सो किती ना बाहेर 40,000 प्लस 450 झाले किती? करेक्ट. आता ही जी अमाऊंट आहे 450 ही रिसिवेबल आहे का पेएबल आहे? पेएबल आहे. पेएबल आहे बानो. पे करणं एक्सपेन्स आहे ना.
एक्सपेन्स आउटस्टँडिंग. सी, आउटस्टँडिंग म्हणजे बाकी आहे आणि एक्सपेन्स बाकी आहे म्हणजे एक्सपेन्स पे करणं बाकी आहे बानो. कळलं का? सो एक्सपेन्स आहे, सो इट्स पेएबल अमाऊंट. सो कम ॲट लायबिलिटीज. आउटस्टँडिंग व्हॉट वेजेस. किती व्हॅल्यू घेऊ? 4. व्हेरी गुड. 450 फ्रॉम इनर कॉलम. 450. नेक्स्ट एंट्रान्स फीस कॅपिटल होतं, कर लिया ऑलरेडी. डेप्रिसिएट 10% चालायचं या फर्निचरला. या इकडे 10% सगळ्या सोप्पा बानो. ॲड की लेस. व्हेरी गुड. लेस डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन 10% बानो. शून्य कट केला 2000. लेस केलं बाहेर किती आलं? 18,000. ऑल राईट. नाव डेप्रिसिएशन शॅल बी ट्रान्सफर टू एक्सपेन्स साईड. एक्सपेन्स साईड बानो. सो टू डेप्रिसिएशन. एकटा ग्रुप करूया. एकटाच आहे मग ग्रुपची आपल्याला गरज नाही ना बानो. हे मग इथे मला पुढे लिहायला लागेल डेप्रिसिएशन फॉर फर्निचर किंवा ऑन फर्निचर पण चाललं असतं. फर्निचर व्हॅल्यू आहे 2000. आउटरला 2000 आलं. ओके. नेक्स्ट प्लीज. पुढे काय? सबस्क्रिप्शन फॉर 1920. हे आपलं करंट इयर आहे बानो. आउटस्टँडिंग ॲड करायचं आहे. या इथे लिहा ॲड. आउटस्टँडिंग फॉर विच इयर? करंट इयर. म्हणजे कोणते इयर आहे ते? 1920. किती व्हॅल्यू आहे? 3000. सम संपलाय. डायरेक्ट बाहेर घेऊया त्याला. 45 + 3 किती झाले? 48,000. झालं. संपला क्वेश्चन बाळांनो. आता फक्त क्लोजिंग करायची आहे. पण आपला नियम काय? चेक अमाऊंट आलं केलं. हे बघा सेकंड फ्रेंड आलं इकडे 3000. हे बाहेर घ्यायचे 9,500 इथे आले. सगळ्यावर बाहेर पोचले आहेत. फक्त क्लोजिंग करायचे बाळांनो. चला टोटलिंग केली आपण. तर एक्सपेन्स साईड मोठी येते. मग एक्सपेन्सवाली व्हॅल्यू फ्रीज केली आपण. हा आपला मिळाला डेफिसिट. सो बाय डेफिसिट एक्सपेन्सेस ओव्हर इन्कम. डेफिसिट काय करूया? ॲड की लेस? तर लेस करायचं आहे आपल्याला. लेस करतोय. 68 - 3 किती आले? 65. 64 750. 64,750. आणि मग त्यानंतर आपण सम चेक केली तर टॅली व्हायला पाहिजे. 68,200. येस.